नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी ए द्वितीय वर्षाच्या स्थूल अर्थशास्त्र या पेपरमध्ये आपण यापूर्वी रोजगार विषयक सिद्धांत पाहिले. त्यामध्ये आपण सनातनवादी अर्थतज्ञ जे बी से यांचा आपण सिद्धांत पाहिला. यालाच जे बी से यांचा बाजारपेठेचा नियम असे म्हणतात. यामध्ये से यांनी सांगितलं की प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. त्यांच्या मते की अर्थव्यवस्थेत वस्तूंचा पुरवठा झाला की जेवढ्या रकमेचा पुरवठा झाला आहे वस्तूंचा पुरवठा तेवढेच उत्पन्न उत्पादन घटकांना मिळते. उत्पादन घटक हे उत्पन्न खर्च करतात व उत्पादन घटकांनी हे उत्पन्न खर्च केल्यामुळे कोणतेही उत्पादन पडून राहत नाही, अतिरिक्त उत्पादन निर्माण होत नाही व सगळे उत्पादन विकले जाते व यातून आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये संतुलन साध्य होताना दिसते. से यांच्या मते मागणी व पुरवठा यामध्ये समानता निर्माण झाल्यामुळे अतिउत्पादनाची अवस्था निर्माण होत नाही. म्हणजेच प्रत्येक पुरवठा हा स्वतःची मागणी निर्माण करतो. पुरवठा झाला की तेवढ्याच रकमेचे उत्पन्न भूमी, श्रम, भांडवल या व संयोजक या चार उत्पादन घटकांना खंड, व्याज, नफा व वेतन या रूपात मिळते. परिणामी हे उत्पन्न खर्च केले जाते. म्हणून जेवढा पुरवठा झाला आहे तेवढीच मागणी निर्माण होते व वस्तू शिल्लक राहत नाही. परंतु आपण हे यापूर्वी पाहिलं. तसेच आपण से यांच्या नियमाची गृहीतकही आपण पाहिली. तसेच आपण से यांच्या काही निष्कर्षही पाहिले की से यांनी अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार गृहीत धरला आहे. तसेच त्यांनी सरकारी हस्तक्षेपाची अनावश्यकता सांगितली आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेत सरकारने कोणताही हस्तक्षेप करू नये असे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी अतिरिक्त उत्पादन होणार नाही असेही प्रतिपादन केले आहे. तसेच बचत व गुंतवणुकीत समानता निर्माण होते हे से यांनी गृहीत धरले आहे. परंतु पुढे यामध्ये अनेक त्रुटी आढळून या सिद्धांतावर अनेक टीका करण्यात आल्या. यामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी विशेषतः केन्सच्या नंतर अनेकांनी या सिद्धांतावर टीका केली व हा सिद्धांत चुकीचा ठरवला. कारण आपल्याला माहीत आहे की 1929 साली जागतिक महामंदी आली व से यांचा सिद्धांत हा कालबाह्य ठरला. आपण जर पाहिलं असेल तर यावर काही टीका करण्यात आली. तर ही अशी आहे की से यांनी सांगितलं आहे की पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते, परंतु टीकाकारांच्या मते पूर्ण स्पर्धेचा अभाव असतो. कारण व्यवहारामध्ये कुठेही आपल्याला पूर्ण स्पर्धा आढळत नाही. त्यामुळं हा सिद्धांत चुकीच्या गृहीतकावर आधारलेला आहे असे टीकाकारांचे मत आहे. दुसरा मुद्दा असा आहे प्रभावी मागणीचा अभाव. समाजामध्ये लोकांची पैशाचा संग्रह करण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे मागणीत घट निर्माण होते. म्हणजेच पुरवठ्यापेक्षा मागणी कमी होते. याचा अर्थ समाजामध्ये कुठेतरी प्रभावी मागणीची कमतरता आपल्याला दिसून येते. परंतु से यांनी याचा विचारच केला नाही. तसेच हा सिद्धांत अल्पकाळाचा विचार करत नाही. से यांनी आपल्या सिद्धांतामध्ये दीर्घकालीन संतुलन अवस्थेचे विवेचन केले आहे. परंतु केन्स यांच्या मते आहे की दीर्घकाळ महत्त्वाचा नसून अल्पकाळ महत्त्वाचा आहे. कारण दीर्घकाळ सर्व मृत झालेले असतात. म्हणून नेहमी विवेचन अल्पकाळाचेच असले पाहिजे. टीकाकारांच्या मते या सिद्धांतामध्ये अल्पकाळाचा विचार करण्यात आलेला नाही. चौथा मुद्दा असा आहे की से यांच्या मते मजुरीत घट केल्यामुळे पूर्ण रोजगार निर्माण होतो. परंतु से यांच्या मते जर मजुरीत घट केली तर उत्पादन खर्च कमी होतो व त्यामुळे वस्तूंच्या मागणीत वाढ होते व वस्तूच्या मागणीत वाढ झाली की आणखी श्रमिकांना कामावर घेतले जाते. परिणामी बेकारी नाहीशी होते. परंतु केन्स यांच्या मते जर आपण श्रमिकांच्या मजुरीत घट केली, त्यांच्या वेतनात घट केली तर त्यांची क्रयशक्ती कमी होते. परिणामी प्रभावी मागणी कमी होते व त्यामुळे उलट बेकारी निर्माण होईल. म्हणजेच मजुरीत घट करून पूर्ण रोजगार निर्माण करता येईल हे से यांचे मत
कीन्स यांनी चुकीचे ठरवले आहे. पाचवा मुद्दा असा आहे की बचत आणि गुंतवणुकीत यात समानता असते. हे मतसुद्धा चुकीचे आहे. से यांच्या मते अर्थव्यवस्थेत बचत व गुंतवणुकीत नेहमीच समानता असते, परंतु अर्थव्यवस्थेत जर आपण पाहिलं तर बचत करणारा घटक हा पूर्ण वेगळा आहे व गुंतवणूक करणारा घटक हा पूर्ण वेगळा आहे. त्यामुळे या दोघांचे निर्णय परस्परावर अवलंबून नसतात व ते त्यांना माहितीही नसतात, परंतु असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. म्हणजेच बचत व गुंतवणुकीमध्ये नेहमीच समानता असते असे मत व्यक्त करणे हे चुकीचे आहे. तसेच पुढील टीका अशी आहे की से यांनी मंदीच्या परिस्थितीचा विचार केला नाही. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये तेजी व मंदी यांचे चक्र निर्माण होत असते, ज्याला आपण व्यापारी चक्र असे म्हणतो. एका ठराविक कालखंडानंतर मंदीची अवस्था व त्यानंतर पुन्हा तेजीची अवस्था निर्माण होत असते, परंतु से यांनी याचा विचार केला नाही. कारण 1929 ते 1933 या काळात जागतिक महामंदी आली व त्याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला, परंतु व त्यामुळे से यांचा सिद्धांत चुकीचा ठरला. कारण त्या काळात अतिउत्पादन झाले, वस्तूंचे साठे पडून राहिले व परिणामी अतिउत्पादनाची परिस्थिती निर्माण होऊन मंदी पसरली. से यांनी याचा विचार केला नाही. तसेच त्या काळात प्रचंड बेकारी निर्माण झाली होती, याचाही से यांनी विचार केला नाही. पुढील मुद्दा असा आहे की सर्वच उत्पन्न खर्च केले जात नाही. कीन्स यांच्या मते प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करू शकत नाही, कारण समाजाचे संपूर्ण उत्पन्न खर्च होत नसते. त्यामुळे मागणी कमी व पुरवठा जास्त अशी अवस्था होते. म्हणजेच जेवढे उत्पन्न मिळाले आहे तेवढे पूर्णपणे खर्च होत नसते, हे कीन्स यांनी सिद्ध केले आहे. तसेच पुढील टीका अशी आहे की सर्वच बचत भांडवली वस्तूंच्या खरेदीसाठी खर्च केली जात नाही. से यांच्या मते सर्वच बचत ही भांडवली वस्तूंच्या खर्च होईल व तिची गुंतवणूक होईल, परंतु असे होत नसते. कारण आपल्याला माहीत आहे की संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये कीन्स यांच्या मते बचत व गुंतवणुकीमधील जी काही समानता आहे ती व्याजदरातील लवचिकतेमुळे साधली जात नसून उत्पन्नातील बदलामुळे साधली जाते. म्हणजेच हे यांचे मत चुकीचे आहे. तसेच से यांनी जी काही संतुलन अवस्था गृहीत धरली आहे ही चुकीची आहे. कारण से यांच्या नियमामध्ये पूर्ण रोजगाराची संतुलन अवस्था गृहीत धरली आहे, परंतु आपल्याला माहीत आहे की अशी परिस्थिती अपवादात्मक असते अर्थव्यवस्थेच्या कारण अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पूर्ण रोजगाराची परिस्थिती क्वचितच पाहायला मिळते. उलट कीन्स यांच्या मते आपल्याला अर्थव्यवस्थेचे संतुलन हे अपूर्ण रोजगाराच्या परिस्थितीला पाहायला मिळते. म्हणजेच पूर्ण रोजगाराच्या अवस्थेला अर्थव्यवस्थेचे संतुलन न होता अर्थव्यवस्थेचे संतुलन हे अपूर्ण रोजगाराच्या अवस्थेला झालेले पाहायला मिळते. म्हणजे अपूर्ण रोजगार ही परिस्थिती आपल्याला नेहमीच प्रत्ययाला येते. तर कीन्स यांनी जे असे म्हटले आहे, परंतु से यांचे पूर्ण रोजगाराचे गणित हे चुकीचे ठरले आहे. तसेच से यांनी आपल्या सिद्धांतामध्ये रोजगाराचे स्पष्टीकरण फार त्रुटक प्रमाणात दिले आहे, मर्यादित प्रमाणात दिले आहे. कारण से यांनी आपल्या सिद्धांतामध्ये अर्थव्यवस्थेतील रोजगाराची पातळी कशी ठरते याचे कोठेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांनी केवळ मर्यादित प्रमाणात स्पष्टीकरण दिले आहे, म्हणून हा सिद्धांत काहीसा चुकीचा ठरतो. जे. से यांच्या सिद्धांतावर अनेक प्रकारची टीका करण्यात आली, तसेच त्यामध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्या, त्याही नंतरच्या अर्थतज्ञांनी दाखवून दिल्या, परंतु तरीसुद्धा रोजगारविषयक सिद्धांतामध्ये हा सिद्धांत महत्त्वाचा आहे. कारण से यांनी एक वेगळा विचार करून अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार कसा निर्माण होतो, मागणी पुरवठ्यामध्ये संतुलन कसे निर्माण होते, संतुलन अवस्था कशी निर्माण होते याचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. से यांचे विवेचन त्यावेळी महत्त्वाचे ठरले, कारण त्यानंतर याच्यामध्ये अनेक बदल होऊन हा सिद्धांत मागे पडला किंवा यात अनेक याच्यातील त्रुटी निर्माण झाल्यामुळे हा सिद्धांत मागे पडून पुढे कीन्स यांचा रोजगारविषयक सिद्धांत हा सिद्ध ठरला, तो प्रभावी ठरला. कीन्स यांनी
JBC यांचे मत खोडून आपला नवीन सिद्धांत मांडला, पण तरीसुद्धा अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये JBC यांच्या सिद्धांताला एक महत्त्वाचे स्थान आहे. धन्यवाद.